गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आत्ता संध्याकाळचे वाजलेत कमीत कमी 4:30 आणि आज आपला गोव्यातला आहे डे 2 आणि आता हालंबोळवरून चेकआउट करून बागा बीचला चेकिंग केले. हा रूमचा आपली लॉबी आहे आणि आता इथून चालू आहे बागा बीचवर वॉटर स्पोर्ट करायला. आता वॉटर स्पोर्टची मजा घेणार आहे फुल एकदम मजेत. आणि चष्मा कसा दिसतो आपल्याला एक नंबर ना. वॉटर स्पोर्ट करून रात्री टिटोस लेक बघायला जाणार आहे. आता तिथं स्वस्तात पडले तर क्लबिंगला पण जाऊ शकतो. तर आता इथून बीचवर जातो जवळच इथून वॉकिंग डिस्टन्सवर. आणि तिथून येताना रोड दाखवला नाही कारण की काल आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पण रोड दाखवला. सगळं सेम रोड आहे मग ते सेम समोर होईन. मग तुम्ही परत म्हणता की गंधार गायकवाड सेम व्हिडिओ करतो आणि बोर करतो आम्हाला रोडच दाखवून. तर म्हणलं आता रोड बीट जास्त दाखवायचं नाही. इथून बागा बीच वॉटर स्पोर्ट आणि थोडेफार सिनेमॅटिक जर मागच्या व्हिडिओतले तुम्हाला आवडले असतील तर. मित्रांनो बागा बीचवर आलेलो आहे आम्ही सगळे आणि आर्यन आणि निखिल दादा ते सगळे वॉटर स्पोर्ट करायला चालले. आणि मला इथं ह्या बीचवर करून देत नाही, जॅकेट नाही माया मापाचे त्यामुळे समजा करून देत नसतील. आणि रिस्क पण नाही घेत इथं जॅकेट बिकेट नाही बसलं तर त्यामुळे करून देत नाही निखिल दादा. आता मी नाही चाललो पण आर्यन ते चालले. इथं आर्यन जॅकेट घेतोय त्याचं. इथं माझं फुल वॉटर स्पोर्टवर चालले आहेत पण मलाच करता येत नाही ठीक आहे. पण उद्या कलंगूट किंवा अंजुना बीचला गेलं समजा तिथं करून दिलं तर तिथं वॉटर स्पोर्ट करतो. इथं म्हणतात फक्त बोट राईड करा म्हणजे आयलंड फिरवली एवढं. तर आता मला आता करता येत नाही वॉटर स्पोर्ट पण तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक दाखवू शकतो मी बीचवरची इथं उभे राहिले. तर जाऊन द्या आज वॉटर स्पोर्ट नाही सिनेमॅटिक एन्जॉय करा मस्तपैकी. हे अरे तसं नाही मित्रांनो. आर्यन निखिल दादा त्यांची पहिली राईड करायला चाललेत बंपर राईड. आणि निखिल दादा बसला आहे आणि आर्यन बसायचा प्रयत्न करते आणि त्याला बसता येत नाही. जवळ जाऊन दाखवतो जरा. बसला आर्यन बसला. तिथं आता ही छोटी बोट आली आहे स्पीड बोट. त्याला ते आर्यनची बोट कनेक्ट करणार आणि बंपर राईड सुरू होईल आता. आणि मी पाण्यात आले फुल समुद्रात आर्यनचा मोबाईल घेऊन. आर्यन म्हणतो मोबाईल ठेवून ये पण मी म्हणलं नाही व्हिडिओ काढायची तू थांब मोबाईल ठेवून येतात त्याचा आयफोन आणि निघाली त्यांची बोट. अशा रीतीने त्यांची पहिली राईड संपलेली आहे. आणि आता त्यांना इथं आलं विचारू की कशी झाली त्यांची पहिली राईड, कसा फील होता. आर्यन कशी होती पहिली राईड.
पाण्यात घेण्यासाठी चालली आहे करामत. आणि तो कसं बोट पाण्यात टाकण्यासाठी लाटांची वाट बघावी लागते. त्या लाटांसंग बोट पुढं पाण्यात ढकलली जाते. तर आपण जे वॉटर स्पोर्ट करतो ते बोटे असतात त्यामागं पण खूप मेहनत लागते. आणि मी आता पाण्याच्या बाहेर आलो आहे आणि इथं बोट बीट जाते म्हणून बसून देत नाही पाण्यात. ह्याच्यावाने जल्दी असे हटो असं विषय इथं. बोट लागू नये म्हणून किंवा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून सेफ्टी घेतात तिथं फुल ह्या बीचवर. आणि बागा बीच आणि कलंगुट बीच ह्याच्या पुढे जेवढे बीच आहेत तिथं जास्त करून इंडियन पब्लिकच असतं. फॉरेनचं पब्लिक खूप कमी येतं या बीचला. फॉरेनला आलंबूर बीच किंवा साऊथ गोवामध्ये जास्त प्रमाणात फॉरेन बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता माझ्या मागे एकदम फॉरेन पब्लिक आहे. लाईक आपलं फॉरेनच होतं सॉरी इंडियन पब्लिक आहे सगळं लाईक काशी बीच थोडं विसरलो होतो. आणि इथं बोट टाकतं ते आता लाट आली आता ते पटकीने घेतील बघा बोट. अशा पद्धतीने बोट आतमध्ये गेलेली आहे. आल्यानंतर त्या बोटीत जाणार फुल मस्त चाललेली इथं. आणि यांचं आता आम्हाला पॅराग्लायडिंगचं दिसत नाही होईल लवकर म्हणून. नेमकी मी गोप्रो चार्ज करायला विसरून गेलो त्यामुळे त्याच्यात बॅटरी पण कमी राहिली. आता हे म्हणतात दादा पहिली बनाना राईड करून घेतो त्यानंतर पॅराग्लायडिंग ती बोट आणि मी फालतूमध्ये बोललं जातो चांगले कपडे घालून आलो तुमच्या फोटो बिटो काढून. तर आता रूमवर जाऊन चेंज बिंज करून परत यावं लागेल. चेंज बिंज करून नाईटला बागेत प्लेनला येऊन मग कपडे बिपडे चांगले करून टिटोसले मस्त की नवीनचा पण प्लॅन चांगला येतो पण शक्य झालं तर फुल एन्जॉय. 1 hour later. सो फ्रेंड्स आता तयार बिअर फ्रेश बेसून चालले टिटॉस ट्रेनला क्लबिंग करायला. क्लबिंगचे कपडे बिपडे घातलेत फुल तयारी झालेली आहे. आणि आता इथून निघालो आहे. आणि आर्यनचे मागं फोटोशूट चाललं आहे इथंच 1 फ्रेममध्ये सगळे फोटो. एखादा सनग्लासेस घेऊन टाकावं मला वाटतंय. आत्ता एक घेतला मगाचा. हो चावी घेतली मी. हो रूमची चावी संकेत दादा का दिली. 1-2 चिप्स मी आमचे पाण्यातच गेलेत वाहून. आता परत 100 रुपयाचा चष्मा घ्यायचा का नाही घ्यायचा त्याचा विचार चाललाय. पण असं सगळं तरी झालं तरी फुल एन्जॉय चाललंय गोव्यामध्ये. आत्ता संध्याकाळचे वाजले 9:30 तकरीबन. आणि आत्ता अशी आम्ही आलं टिटॉस लेन फिरायला. मागून तुम्ही बघू शकता टिटॉस लेन आहे. पहिलं टिटॉस लेन नाही येणार होतो पण मुलं म्हणजे पहिलं जीव बिऊ म्हण जरा टिटॉस लेनला वॉक करू मग पबमध्ये म्हणजे फुल एन्जॉय पबला पैसे पण जाणार नाही. हा एक वेगळा पब आहे आणि फुल गर्दी. आणि माझा आवाज येत नाही आहे त्यामुळे मी बोलत नाही आणि तुम्हाला दाखवतो जास्त टिटॉस लेन.
आहेत हातात घालायला बँड घेतले पबमध्ये फुल एन्जॉय करणार आहे. आणि मगाशी माझा आवाज तुम्हाला येत नसेल, मी मगाशी हे म्हणत होतो की जो माझ्या मागं पब दिसतोय तुम्हाला टिटॉस म्हणून, त्या टिटॉस पबमुळे या अख्ख्या लेनला टिटॉस असं नाव पडलं. आणि अजून एक कारण आहे की एक टिटॉस नावाचे एक इंग्रज होते, त्यांच्यामुळे पण ह्याला टिटॉस लेन म्हणतात. त्यांच्या इथं पुतळा बांधलाय टिटॉस डिसूजा म्हणून काहीतरी नाव होतं त्यांचं. आता आपण ग्लो करून चाललोय पबमध्ये एन्जॉय करायला. एन्जॉय लाईफ. तर्फे मित्रांनो तुम्हाला एक टिप आहे, तुम्ही जेव्हा टिटॉस लेनने फिरशान तेव्हा जरा हे फेकू नका इकडे तिकडं, नाही तिथं लुटालुटीचा कार्यक्रम खूप होतो. ते 50 रुपये 1 इंचाचा टॅटू पासून सुरुवात, मग हे करा ते करा, आमचे काही असे खूप लफडे तिकडं. खरं सांगतो, आपलं पबला यायचं, पबला जा, पबला एन्जॉय करा. तिथं खालीच बीच आहे, त्या बीचला जा, बीचवर एन्जॉय करा. असे थोडीशी शेसमे बिस्मे घ्या अशा टाईपचे, पण अजिबात असे दुकानं बसून घुसू नका. विषय खोले मग गंभीर विषय होईल.